छत्रपती शिवाजी महाराज निबंध. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे तसेच भारताचे महान राजे होते. ते केवळ शूर योद्धे नव्हते, तर ते दूरदर्शी नेता, उत्तम प्रशासक आणि प्रजेचा खरा रक्षक होते. त्यांच्या जीवनकार्यामुळे भारतीय इतिहासात त्यांचे नाव अजरामर झाले आहे. आजही त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते आणि आईचे नाव जिजामाता होते. जिजामाता या अत्यंत संस्कारी, धैर्यवान आणि कर्तव्यनिष्ठ माता होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार केले. रामायण, महाभारत आणि संतांचे विचार ऐकवत त्यांनी शिवाजी महाराजांमध्ये धर्म, नीती, न्याय आणि देशप्रेम रुजवले. लहानपणापासूनच शिवाजी महाराज धाडसी, हुशार आणि नेतृत्वगुणांनी परिपूर्ण होते. त्या काळात भारतावर परकीय सत्ता राज्य करत होती. सामान्य जनता अन्याय, जुलूम आणि दडपशाहीमुळे त्रस्त होती. हे सर्व पाहून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निश्चय केला. स्वराज्य म्हणजे असे राज्य जिथे प्रजेचे हित जपले जाईल आणि सर्वांना न्याय मिळेल, अशी त्यांची संकल्पना होती. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले आणि काही किल्ले नव्याने बांधले. किल्ले हे त्यांच्या राज्याच्या संरक्षणाचे मुख्य आधार होते. रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड यांसारखे किल्ले त्यांच्या शौर्याची साक्ष देतात. त्यांनी गनिमी कावाही युद्धनीती वापरली. कमी सैन्य असूनही मोठ्या शत्रूला पराभूत करण्याची ही युद्धपद्धत खूप यशस्वी ठरली. त्यामुळे शत्रू शिवाजी महाराजांपासून घाबरत असे. शिवाजी महाराज हे केवळ योद्धे नव्हते, तर ते उत्तम प्रशासकही होते. त्यांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. या मंडळातील प्रत्येक मंत्र्याला विशिष्ट जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या राज्यात कायदा व सुव्यवस्था होती. कोणावरही अन्याय होऊ दिला जात नव्हता. शेतकरी, व्यापारी आणि सामान्य जनता सुखी होती. शिवाजी महाराज नेहमी प्रजेच्या अडचणी ऐकून घेत असत आणि त्यावर योग्य उपाय करत असत. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. ते सर्व धर्मांचा सन्मान करत. त्यांच्या राज्यात कोणत्याही धर्मावर अन्याय केला जात नव्हता. महिलांचा सन्मान करणे, साधू संतांचे रक्षण करणे आणि धार्मिक स्थळांची काळजी घेणे ही त्यांच्या राज्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांनी नेहमीच नीती आणि न्याय यांचा मार्ग अवलंबला. इ.स. 1674 साली रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या दिवसापासून ते छत्रपती म्हणून ओळखले जाऊ लागले. हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णदिन मानला जातो. त्यांच्या राज्यात प्रजा आनंदी होती. शिवाजी महाराज स्वतः साधे जीवन जगत असत आणि नेहमी प्रजेच्या कल्याणाचा विचार करत असत. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आपल्याला धैर्य, आत्मविश्वास, शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम शिकवते. ते खरे राष्ट्रनायक होते. आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.